आणि आता आपल्या म्हणजे तू बिग बॉसचे जे सदस्य बघतोस त्याच्यात काही रील स्टार आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, आपले खूप चांगले अभिनेता अभिनेत्री हे सगळेजण आहेत. तर कुठेतरी ना सुरुवातीला असं पब्लिकचं चाललं होतं की हे काय, कोण आहेत हे, ज्यांना आपण ओळखतच नाही आहोत, काय इन्फ्लुएन्सर आहेत, रील स्टार आहेत, काय चाललंय. तर तुझी त्यावेळी काय प्रतिक्रिया होती? नाही बघ, आता कॉम्पिटिशन जी आहे ती कलाकार, अभिनेते आणि यांच्यासोबत आता कंटेंट क्रिएटर्स याची कुठेतरी कॉम्पिटिशन 100% व्हायला लागलेली आहे. आणि कंटेंट क्रिएटर्स त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं मार्केट बनवत चाललेले आहेत, ज्यांना लोक फॉलो करतात, ज्यांचे कंटेंट लोक पाहतात आणि त्यांना प्रेम करतात लोक. त्यामुळं ते असणं आतमध्ये त्यात काही प्रॉब्लेम मला वाटत नाही, असायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. बट इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं वातावरण एक तयार झालेलं आहे की आता इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सला इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या फॉलोअर्समुळे जास्त प्रेफरन्स दिला जातो. म्हणजे आधी असायचं की थिएटर आर्टिस्टला प्रेफरन्स, पण आता फॉलोअर्सला प्रेफरन्स आलेला आहे. सो ती कुठेतरी ॲज अ अभिनेता म्हणून मला एक छोटीशी अशी खटकणारी गोष्ट आहे. असं मी म्हणत नाही की ते काम करत नाही, ते मेहनत घेत नाही, प्रचंड मेहनत घेतात. म्हणजे मी काही रील स्टार, काही कंटेंट क्रिएटर असे आहेत की त्यांचे रील्स बघून मला इतका आनंद होतो, मी त्यांना फॉलो करतो. 30 सेकंदात 1 मिनिटात तुम्ही काहीतरी गोष्ट सांगताय, तुम्ही काहीतरी जोक सांगताय, त्यामध्ये आम्ही हसतोय, तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेताय, वेगळ्या अँगलनी त्या गोष्टी शूट करतायत. साधी गोष्ट नाही आहे, मी नाही करू शकत, मला नाही सुचत गोष्टी, माझ्याकडे ते टॅलेंट नाही आहे. आत्ता जे टॅलेंट त्यांच्याकडे ते माझ्याकडे अजिबात नाही आहे. पण कुठेतरी ॲज अ थिएटर केल्यामुळे किंवा एक जे माझ्यात टॅलेंट आहे की जो एखादा सीन आला किंवा काहीतरी एखादं सिच्युएशन आली त्याला कसं आर्टिस्टिकली हँडल करायचं, ही जी गोष्ट माझ्याकडे आहे, मला नाही वाटत की त्या कंटेंट क्रिएटर्सपैकी कोणी ज्यांनी जर का थिएटर केलं असेल किंवा ज्यांना खरंच अनुभव असेल तर ते करतीलही, नो डाऊट. पण ज्यावेळेस प्रश्न कास्टिंगचा वगैरे येतो आणि ज्यावेळेस असं होतं की मला 2 वेळेस असा अनुभव आला की प्रोफाईल पाठवल्यानंतर खाली त्यांनी सांगितलं की इंस्टाग्रामची ID लिंक पाठव. तर मी म्हणलं का, ते म्हणे पाठव. आणि डन झालं होतं काम, जवळपास डन झालेलं काम होतं. आणि इंस्टाग्रामची ID पाठवल्यानंतर त्यांचा काही फोन नाही, काही ना, मी फीडबॅक घेतो काही नाही. अचानक मला कळलं की त्या रोलसाठी, जो मी रोल करणार त्यासाठी एक इन्फ्लुएन्सर कास्ट केला ज्याचा 1.5 मिलियन, 1.5 मिलियन समथिंग असे फॉलोअर्स होते. तेव्हा मला ॲज अन आर्टिस्ट खूप धक्का बसला या गोष्टीचा, की म्हणलं अरे आपण काम करतो स्वतःवरती, काही गोष्टी करतोय आणि आपण आर्टिस्टिकली विचार करतोय. जर माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स ठरवत असतील मला कुठे स्टँड व्हायचं आहे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि मला याच्यात अजून एक मुद्दा ॲड करायचा आहे. आय एम सो सॉरी, जरा लांबवतोय विषय. जेव्हा मी एक फिल्म आत्ता आम्ही शूट केली महादेव नावाची, त्या फिल्मच्या शूटिंगच्या वेळेस त्र्यंबकेश्वरला जेव्हा शूटिंग करत होतो त्यावेळेस भाग्य दिले तुम्हाला सिरियल पाहणारे एवढे मंडळी होते तिथे आणि अक्षरशः घेरायचे मला तिथे, फोटो काढायचे, हे करायचे. एका म्हाताऱ्या आजीने तर माझा हात ओढत मला 500 मीटर लांब नेलं कुटुंबियांना भेटायला. ते फॉलोअर्स कसे मोजायचे मी? जे घरात बसलेले माणसं आहेत, जे मेथी निवडताना माझं सिरियल बघतात आणि म्हणतात हा आदित्य फार गोड आहे रे, जो आदित्यला ओळखतात, जे मी समोर गेल्यानंतर चाळीमध्ये एका गेलो होतो तिथं मला लोक ओळखत होते, ते नाही आहेत इंस्टाग्रामवर. ते फॉलोअर्स मी कसे मोजायचे? माझे फक्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवर जे आहेत, जे कंटिन्यू टेक्नोसेव्ही लोक आहेत ज्यांना ते पाहायचंय, ते फक्त मला फॉलो करतायत. मला नाही वाटत की ते माझे ओरिजिनल फॉलोअर्स आहेत. मला वाटतं की प्रत्येक घरात बसणारी ती आजीबाई माझा एक फॉलोअर आहे. घरात बसलेली पोळ्या लाटत सिरियल ऐकणारी ती आई माझी फॉलोअर आहे. त्या फॉलोअर्सचं काय? असं महाराष्ट्रात खूप चांगले फॉलोअर्स आहेत माझे. सो मला त्या लोकांसाठी काम करायचं, ना की रील्स बघत 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 अरे हा त्यासाठी नाही. माझा टार्गेटेड ऑडियन्सच तो नाही आहे मुळात. सो मला असं वाटतं की त्याच्यावर कुठेतरी काम झालं पाहिजे. आणि असं नाही की मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले चांगले दिग्दर्शक असे आहेत की जे या गोष्टीला अजिबात थारा देत नाहीत. खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत की जे नवीन नवीन लोकांना चान्स देतात, चांगल्या चांगल्या गोष्टी करतात. आता महादेव सारखी फिल्म अंकुश चौधरी सरांसोबत मी केली आत्ता. मला नव्हते, माझे फॉलोअर्स विचारले नाही, काय विचारलं नाही, माझं काम पाहिलं त्यांनी म्हणूनच कास्ट केलं ना. सो काही सिच्युएशनमध्ये असं होतं, ते असं व्हायला नाही पाहिजे. आणि ज्यांची जी योग्यता आहे, जी पात्रता आहे, त्यानुसार त्यांना प्रत्येकाला काम मिळालंच पाहिजे. आणि जे ॲज अ रील स्टार, ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतायत, त्यांनी ते प्रोफेशन बनवलं आहे त्यांचं. सो त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे, कंटेंट क्रिएशनचं प्रोफेशन वेगळं आहे. त्याच्यातून त्यांना अर्निंग पण चांगलं होतं, ब्रँड्स त्यांच्याकडे येतात, सगळ्या गोष्टी होतात, त्यांना इव्हेंट्स मिळतात, सगळ्या गोष्टी. सो ते प्रोफेशन त्यांचं वेगळं प्रोफेशन आहे. ॲक्टर्स म्हणून ॲक्टिंगचं प्रोफेशन आमचं वेगळं आहे. त्यामध्ये थिएटर आलं, त्यामध्ये सिरियल्स आले, फिल्म्स आले.
सगळ्या गोष्टींचा आम्ही जो विचार करतो, अभ्यास करतो, आमचं प्रोफेशन वेगळं आहे, त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे. सो त्या दोन गोष्टी वेगळ्या राहिलेल्याच मला असं वाटतं बऱ्या आहेत. म्हणजे ॲक्टर्स कंटेंट क्रिएटरचा आधार घेऊन प्रमोट करू शकतात, कंटेंट क्रिएटर्स ॲक्टर्सला घेऊन स्वतःचं प्रमोशन करू शकतात. हे कोलॅबरेशन खूप चांगलं आहे ॲक्च्युली. फक्त त्याला कुठेतरी ना त्याची एक थिन लाईन पकडणं खूप गरजेचं आहे. ती जर का क्रॉस झाली तर कुठेतरी दोन्हीकडे प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. बरं, खूपच बोललो मी. नाही, पण खूप छान बोलास आणि खूप चांगला मेसेज होता यात.